नमस्कार मित्रांनो, आपले रितेश भाऊ येत्या 11 जानेवारी पासून दररोज रात्री 8 वाजता घेऊन येत आहेत बिग बॉस मराठी सीझन 6. अखेर प्रतीक्षा संपलेली आहे, तारीख फायनल झालेली आहे आणि रितेश भाऊ आपल्याला म्हणत आहेत, आमचे स्पर्धक भारी, आमच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा भारी, परंतु अपेक्षा भंग करणारे आम्हीच सगळ्यात लई भारी. होय, तुम्ही ऐकला ते बरोबर आहे. रितेश भाऊ हेच म्हणतायत की बिग बॉस मराठी अपेक्षा भंग करणारा सगळ्यात लई भारी. होय मित्रांनो, फायनली बिग बॉस मराठी 6 हा येत आहे आणि हा फक्त आणि फक्त 70 दिवसांचाच खेळ आहे. झाला ना अपेक्षाभंग? सगळ्यांनी अपेक्षित धरलंच होतं की कुठं ना कुठं तरी माशी शिंकतीये आणि आपला अपेक्षाभंग हा होणार आहे. मित्रांनो, 100 दिवस नाहीत, 90 दिवस नाहीत, फक्त आणि फक्त 70 दिवसांचाच हा खेळ होणार आहे. कदाचित याच्यापेक्षाही कमी होऊ शकतो, 50 दिवस, 60 दिवस. आता बिग बॉसच जाणे, देव सुद्धा जाणे म्हणण्यात काहीच अर्थ नाही, कारण हे इतकं प्रेक्षकांच्या जीवाशी म्हणूया, कारण काही जर लोकांच्या बिग बॉस हा जीवाशी खेळ झालेला आहे, ते अगदी जीवाप्रमाणे या बिग बॉसला बघत आहेत ते, कारण यातूनच एखादा मसिहा निर्माण होतो आणि अख्ख्या कुपमंडूपुरती लोकांचं, गरीब मानसिकतेच्या लोकांचं आयुष्य बदलून टाकतो असं त्यांना वाटत आहे. मित्रांनो, या गरीब मानसिकतेच्या लोकांबद्दल, कुपमंडूपुरतीच्या लोकांबद्दल मी आधी खूप साऱ्या काही व्हिडिओ केलेले आहेत आणि मी हा एकच प्रण घेतलेला आहे की महाराष्ट्रातली ही गरीब मानसिकता, कुपमंडूपुरती कुठं ना कुठं तरी संपवायची आहे मला. त्यामुळं मी अशा प्रकारच्या व्हिडिओ या नेहमीच बनवत राहणार. तुम्हाला जर असं वाटत असेल की सोशल मीडियावर आलो, सोशल मीडियावर 4 लोक ओळखतायत म्हणजे मी एक क्षेत्र जे आहे ते गाजवलं, मला जगात ओळख मिळाली, बाकीचे जे सोशल मीडियावर ज्यांना लोक ओळखतच नाहीत ते म्हणजे शून्यच आहेत, सोशल मीडिया क्षेत्रच खूप सारं काही मिळवून देणारं आहे असं वाटत असेल तर मित्रांनो, तुम्ही खूप चुकीच्या दिशेने चाललाय. मित्रांनो, या लोकांच्या बाबतीत का मी बोलतोय माहितीये का? तुम्ही म्हणाल, अरे बिग बॉसचं तू एक सांगायलायस आणि हे का नाही. नाही मित्रांनो, हे बिग बॉस 5व्या सीझन पासून बघतोय, नक्की काय चालू आहे. म्हणजे कमेंटवर माझ्या अक्षरशः शिव्या आहेत, शिव्या. फक्त माझ्याच नाही, जे या गरीब मानसिकतेच्या लोकांच्या विरोधात बोलतायत ना, त्यांच्या खाली सुद्धा तुम्ही कमेंट बघा. त्यामुळे मी याच्याबद्दल बोलतोय. चला, आपण परत एकदा येऊया की बिग बॉस 70 दिवसांचाच का होतोय ते. लक्षात घ्या, जर 100 दिवसांचा जर करायचं म्हणलं तर 21 एप्रिल 2026 ला हा बिग बॉस संपतो, तेव्हा आहे बुधवार. त्यामुळे मला वाटत नाही की हा 100 दिवसांचा दाखवतील. आता शूटिंग किती दिवस दाखवतात किंवा आपल्याला खेळ किती दिवस दाखवतात, ही गणित खूप वेगळं आहे. अगदी त्याचप्रमाणे चालेल असं नाही, परंतु मागचा इतिहास जर बघितला तर आपल्याला जर 100 दिवस दाखवले तर कॅलेंडर डेज प्रमाणे 100 दिवसच ते आपल्याला आजपर्यंत दिसत आलेलं आहे. लक्षात घ्या, त्यानंतर 90 दिवसाचं जर धरलं तर येते 11 एप्रिल 2026, तेव्हा आहे शनिवार. हो, 90 दिवसाचा होऊ शकतो बिग बॉस, असं मला तरी वाटतंय. परंतु यामध्ये खूप गणितं TRPची जी आहेत ती बदलणारी आहेत. त्यामुळं 90 आणि 100 दिवसांची रिस्क बिग बॉस घेईल असं मला तर वाटत नाहीये. होय, या 90 आणि 100 दिवसांची बिग बॉस रिस्क घेईल असं वाटत नाहीये. कारण लक्षात घ्या, जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडची क्रिकेट टीम भारतामध्ये येते, ती एक सिरीज चालवते. 7 फेब्रुवारीपासून ICCचा T20 वर्ल्ड कप चालू होतोय, तो पण भारतामध्येच होणार आहे. त्यामुळं फुल ऑन डिमांड मध्ये असणार. भारत पाकिस्तान मॅच, भारत श्रीलंका मॅच वगैरे सगळंच दंगा धुडकूस 8 मार्च 2026 पर्यंत आहे. चुकून मी 25 बोललो असेल तर ते 26 समजा, रविवार आहे तेव्हा. त्यामुळं महिनाभर T20 आहे. त्यामुळं यामध्ये TRP जो आहे तो खरंच कमी होणार आहे, लक्षात घ्या. महत्वाचं म्हणजे 21 मार्च शनिवार आहे, तेव्हापासून IPL चालू होत आहे आणि IPL पुढं दुसरे कुठल्याही सिरियल्स म्हणा, अक्षरशः पिक्चर सुद्धा चालत नाहीत. त्यामुळं 21 एप्रिल पासून चालू होणारा IPL 31 मे पर्यंत, म्हणजे जवळपास परत हे 2 महिने आहे. त्यामुळे ही 11 एप्रिलची म्हणजे 90 दिवसांची आणि 100 दिवसांची रिस्क बिग बॉस घेणार नाही. झालं तर हा 70 दिवसांचा खेळ करतील. 11 जानेवारी 2026 वार आहे रविवार. 70 दिवस झाल्यानंतर येते ती तारीख म्हणजे 21 मार्च 2026 वार शनिवार.
त्यामुळं हा खेळ जो आहे तो 70 दिवसांचाच होईल. झालं सगळं, मराठी झालं, तेलुगू झालं, तमिळ झालं, मल्याळम झालं, सगळ्या प्रकारचे बिग बॉस झाले आणि मराठी प्रेक्षकांचा पुन्हा एकदा अपेक्षा भंग हा बिग बॉसनं केलेला आहे. हा मराठी लोकांवर नेहमीच अन्याय होतोय. आता लक्षात घ्या, अगदी असा हा काही जागतिक मोठा विषय नाही, परंतु एक ती एंटरटेनमेंट वेगळी आहे. मराठी बिग बॉस म्हणा किंवा हिंदी बिग बॉस, जरा हा क्लास बघणारा वेगळा आहे. जरा नवीन काहीतरी रडगाण्या सिरियल पेक्षा हे बघायला मिळतं. मजेशीर लोक अनुभव घेतात, 1 तास 2 तास तेवढं मोकळं होतात. तिथं भांडणं चालू झाली की इकडं पण म्हणतात, चायला मार त्याला, असं कर त्याला, असं कर, तू असं बोलायला पाहिजेस, तू हे काय करतीस, तू ते काय करतीस. बघणं खूप मजेशीर असतं, आवडतं सगळ्यांना. बघू या बिग बॉस मध्ये नक्की काय काय होतंय, कोण येतंय. उगाच काही व्हिडिओ बनवण्यात अर्थ नाहीये की हा येतोय म्हणून तो येणार, तो येतोय म्हणून हा येणार. आपल्याला काहीच माहित नाहीये. बघू यामध्ये आता कोण येतंय, कसं खेळतंय आणि कोण जिंकता येतंय. मित्रांनो लक्षात घ्या, जिंकण्यामध्ये फक्त 3च कॅटेगरी आहेत. 3 कॅटेगरीवर हे जे आहे हे जिंकणं होणार आहे. हे अधिकृत सूत्रांकडून मला कळालेलं आहे. अधिकृत सूत्र म्हणजे माझी गरीब मानसिकतेचे लोक. हो, 3 कॅटेगरी. पहिलं म्हणजे श्रीमंत लोक, दुसरं म्हणजे सर्वसामान्य लोक आणि तिसरं म्हणजे गरीब लोक. या 3 कॅटेगरीवरच जे काय आहे ते बिग बॉसचा विनर ठरणार आहे. आणि बिग बॉसला एक वेगळं नाव देण्यात आलेलं आहे. ते म्हणजे गरिबी निर्मूलन समिती. हो, बिग बॉस 6चं नवीन नाव असणार आहे गरीब निर्मूलन समिती. या समितीच्या माध्यमातून जितके अनेक सीझन येत राहतील त्यामध्ये गरिबाला श्रीमंत कसं करायचं, गरिबाला श्रीमंत बनवायचं, हे ध्येय या फक्त आणि फक्त बिग बॉसचं आहे. बाकी यामधून साध्य होणार नाहीये. त्यामुळे श्रीमंतांनी अपेक्षा करू नका की आम्ही जिंकू, सर्वसामान्यांनी अपेक्षा करू नका की आम्ही जिंकू. फक्त आणि फक्त जिंकणार ते म्हणजे गरीब गरीब गरीब. गरीब म्हणजे कुठले? गरीब मानसिकता असलेले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची विवेक बुद्धी नक्की जागृत ठेवा. बिग बॉस बघा.